हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर द मराठी किचन। इथे आज आपण चिकन 65 बनवणार आहोत। चिकन 65 साठी लागणारे साहित्य आपण बघूया। सर्वप्रथम पाव किलो चिकन घेतलं, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, ग्रीन चिल्ली, रेड चिल्ली, सोया सॉस, विनेगर आणि फूड कलर। सर्वप्रथम आपण त्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकूया, त्यानंतर फूड कलर, आता 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर, ग्रीन चिल्ली, रेड चिल्ली, चवीनुसार मीठ, बघा अशा प्रकारे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं असंच ठेवूया। त्यानंतर आता आपण यामध्ये 2 चमचे मैदा घालूया, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून झालेलं आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनिटं असं ठेवून देऊ। एकीकडे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। माझ्याकडे लोखंडी कढई म्हणून मी ती घेतलेली आहे। आता आपण तेल तापले का बघूया। तेल अशा प्रकारे चांगलं तापलेलं आहे। आता आपण सगळे चिकनचे पीस सोडूया। हे 2 ते 3 मिनिटं असेच फ्राय झाल्यानंतर त्याला आपण उलटे करून घेऊया। हे बघा असं केल्याने आपला मसाला सुटत नाही, चिकनला चिटकून असतो। अशा प्रकारे सर्व चिकन आपण हे मंद आचेवर फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे चिकनचे पीस आपले चांगले फ्राय झालेले आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा तर त्याला काढून घेऊया। अशा प्रकारे चिकन 65 आपले तयार आहे। त्यावर आपण चाट मसाला टाकून एन्जॉय करूया। वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट, हे बघा।